सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित शहीद-ए आझम भगतसिंग ही त्यांची लेखमाला. मागच्या भागात आपण बघितलं की सुखदेवांनी भगतसिंग यांचा म्हणण्याला दुजोरा दिलेला नव्हता. तर आता बघूया भगतसिंग काय म्हणतायत त्यांना. सुखदेवचे बोलणे ऐकून भगतसिंग रागाने म्हणाले, केंद्रीय समिती मानो वा न मानो, असेंब्लीत बॉम्ब टाकायला मीच जाईन. तू माझा फार अपमान केलास. यानंतर तू पुन्हा माझ्याशी बोलू नकोस. वृक्षस्वरात सुखदेव म्हणाले, आय हॅव डन माय ड्युटी टुवर्ड्स माय फ्रेंड. दलाची पुन्हा बैठक झाली. बॉम्ब फेकण्यासाठी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्तचे नाव निश्चित झाले. दुसऱ्या दिवशी सुखदेव लाहोरला निघून गेले. रडून रडून त्यांचे डोळे सुजले होते. त्यांनी आपलं दुःख आणि व्यथा मनातच ठेवल्या. कोणालाही काहीही बोलले नाहीत. सुखदेव यांना भगतसिंगबद्दल आत्मीयता, प्रेम होतंच. 7 एप्रिल 1929ला सुखदेव भगवती चरण भोरांना भेटून म्हणाले, भगतसिंगांना शेवटचं भेटू इच्छित असाल तर आज रात्रीच्या 12च्या गाडीने दिल्लीला चला. भाभींनाही सोबत घ्या. असेंब्लीत बॉम्ब फेकण्यामागचा उद्देश स्पष्ट करताना यशपाल लिहितात, बॉम्ब फेकण्यामागे विदेशी सरकारला आवाहन होतं की तुम्ही लोकप्रतिनिधींच्या निर्णयाच्या विरोधात शस्त्रबळावर शासन करत आहात. याचंच उत्तर आम्ही शस्त्रबळानं देण्यास तयार आहोत. दुसरा पैलू होता, सनदशीर मार्गाने विदेशी सरकारचा विरोध करणाऱ्या राष्ट्रीय प्रतिनिधींना जाणीव द्यायची होती की आपला सनदशीर विरोध व्यर्थ आहे. आपला विरोध असतानाही दडपशाही कायदे बनवले जात आहेत. यशपाल पुढे लिहितात, असेंब्लीत बॉम्ब फेकणं एवढाच उद्देश नव्हता, तर आपलं म्हणणं मांडण्याची संधी घेणं होते. बॉम्ब फेकणं एवढाच उद्देश असेल तर बॉम्ब फेकल्यानंतर त्यांना तिथून काढून घेऊ शकले असते. बॉम्ब फेकण्यासाठी दलाच्या महत्त्वपूर्ण व्यक्तीचे जीव धोक्यात घालण्याचे प्रयोजनच हे होते की बॉम्ब फेकल्यावर निर्माण होणाऱ्या वातावरणात जनतेसमोर आपला उद्देश आणि ध्येय ठेवलं जावं. विधानसभेनं दोन्ही बिलं फेटाळून लावली आणि व्हॉईसरॉयनं ती दोन्ही बिलं आपल्या अधिकारात पास केली. व्हॉईसरॉय ही घोषणा असेंब्लीत 8 एप्रिल 1929 रोजी करणार होती. त्याच दिवशी असेंब्लीत बॉम्ब फेकला जाणार होता. भगतसिंग आणि बटुकेश्वर अशा ठिकाणी बसले होते की तिथून कोण्या सदस्याला इजा न होता बॉम्ब फेकला जाईल. भगतसिंग आणि बटुकेश्वर यांनी खाकी शर्ट पॅन्ट घातला होता. व्हॉईसरॉय बिल पास केल्याची घोषणा करणार तोच भगतसिंग आणि बटुकेश्वर आपापल्या जागी उभे राहिले आणि वर्तमानपत्रात लपवलेला बॉम्ब भगतसिंगाने बेंचच्या मागील लाकडी भिंतीवर फेकला. भयंकर मोठा आवाज झाला. लोक सावरत नाही तोच भगतसिंगाने दुसरा बॉम्ब फेकला. त्याच वेळी छताच्या दिशेने 2 गोळ्या झाडल्या. लोक स्तब्ध झाले. पळापळ सुरू झाली. जॉर्ज शूस्टर बेंचखाली लपला. लोक इकडे तिकडे पळू लागले. पण विठ्ठलभाई पटेल, मोतीलाल नेहरू, मोहम्मद अली जिन्ना आणि मदन मोहन मालवीय खुर्चीवर बसून राहिले. भगतसिंग आणि बटुकेश्वरांनी इंग्रजी घोषणा दिल्या, लॉंग लिव्ह रेव्होल्यूशन, इन्कलाब जिंदाबाद, डाऊन विथ इम्पेरियालिझम, साम्राज्यवादाचा नाश हो आणि वर्कर्स ऑफ द वर्ल्ड युनाइट, जगातील कामगारांनो एक व्हा. या घोषणेसह ते पत्रकेही फेकत होते. या पत्रकांमध्ये भगतसिंगांनी सरकारच्या दडपशाही कारभारावर आणि राष्ट्रीय नेतृत्वाच्या सुधारणावादी धोरणावर कडवी टीका केली होती. त्याचबरोबर जनतेच्या प्रतिनिधींनी आपापल्या भागात फिरून जनतेला क्रांतीसाठी तयार होण्याचं आवाहन केलं होतं. हे पत्रक त्याच दिवशी हिंदुस्तान टाइम्सच्या दुपारच्या खास आवृत्तीत प्रकाशित करण्यात आलं. या पत्रकातील मजकूर होता, बहिऱ्यांना ऐकवण्यासाठी कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाची गरज असते. सुप्रसिद्ध अराजकवादी हुतात्मा वेला यांनी यासारख्याच एका प्रसंगी उच्चारलेला अमर शब्दही आम्ही आमच्या कृतीने जोरदार समर्थन करतो.
भगतसिंग आणि बकुटेश्वराला अटक करायला इन्स्पेक्टर जॉन्सन आणि सार्जंट टेरी त्यांच्याजवळ भीत गेले. ते दोघेही घाबरले होते. भगतसिंग जवळ त्यावेळी भरलेलं पिस्तूल होतं. ते त्यांनी समोरच्या डेस्कवर ठेवलं. दोन्ही इन्स्पेक्टर शांत झाले. जी पत्रकं यांनी फेकली होती ती सर्व गोळा करण्यात आली. त्यांचा वासही बाहेर न जाण्याचा प्रयत्न केला. पण इंग्लिश दैनिक हिंदुस्तान टाइम्सच्या एका वार्ताहराने अत्यंत हुशारीनं एक पत्रक मिळवलं आणि संध्याकाळच्या आवृत्तीत छापलंही गेलं. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांना पोलीस घेऊन जात असताना त्यांनी घोषणा दिली, इन्कलाब जिंदाबाद. ही घोषणा भगतसिंगांनी सशस्त्र क्रांतीच्या इतिहासाला दिलेली विशेष देणगी होती. पोलीस स्टेशनमध्ये त्यांना आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलं तेव्हा दोघांनी स्पष्ट सांगितलं, आम्हाला जे काही सांगायचं आहे ते आम्ही न्यायालयातच सांगू. पोलिसांनी त्यांची रवानगी दिल्लीच्या तुरुंगात केली. भारताच्याच नव्हे तर जगभरातल्या क्रांतीच्या नव्या इतिहासाला सुरुवात झाली. भारतीय स्वातंत्र्याच्या वेदीवर भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचा रक्ताचा अभिषेक होणार होता. इन्कलाब जिंदाबादचा नारा साऱ्या भारतभर दुमदुमणार होता. एका झंझावाताला कोठडीत बंद केलं असलं तरी हा झंझावात बाहेर घोंगावतच राहणार होता. ज्यावेळी असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकायचा निर्णय घेतला त्याच वेळी भगतसिंगांनी आपल्या मृत्यूला कवटाळलं होतं. इन्कलाब जिंदाबादचा नारा आता भारतभर घुमू लागणार होता. हा इन्कलाब नेमका काय आहे हे लोकांपर्यंत पोचणार होतं. त्यासाठीच्या कार्यक्रमासाठी युवकांना प्रोत्साहित होऊन कार्य करण्यासाठी भगतसिंग न्यायालयाचा उपयोग करून घेणार होते. लोकांसाठी हा क्रांतीचा कार्यक्रम करण्याचा ध्यास भगतसिंग यांनी 1922च्या शेवटी घेतला होता. भगतसिंगांचं नाव आदरानं आणि अभिमानानं देशभर घेतलं जाऊ लागलं होतं. इन्कलाब जिंदाबादचा नारा सशस्त्र क्रांतीच्या इतिहासाला भगवंताची देणगी होती. भगतसिंग नुसते महान देशभक्तच नव्हते तर राष्ट्रीय संघर्षाच्या नव्या युगाचे आदर्श प्रतिनिधीच्या रूपात महान करते होते. त्यांचे संघर्षमय क्रांतिकारी जीवन भारतीय जनतेच्या उदात्त भावनेचे प्रतीक होते. भगतसिंगांनी दिलेला इन्कलाबचा नारा जनतेने आश्चर्यकारक रीतीने आत्मसात केला होता. 1905 पासून असेंब्लीपर्यंत वंदे मातरम हाच भारताचा प्रिय नारा होता. भगतसिंगाच्या या घोषणेने जनता आकृष्ट झाली होती. यात बिना तडजोड लढत राहण्याचा दृढ संकल्प होता. तसंच दारिद्र्य आणि कष्टांना कायमचं दूर करणारी एक समाजव्यवस्था स्थापित करायची आशा होती. भगतसिंगचे उर्वरित जीवन तुरुंगात सुरू झालं. 8 एप्रिल 1929 ते 23 मार्च 1931 या 2 वर्षांच्या काळात ज्या क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं, काळ्या पाण्याच्या शिक्षा भोगल्या, जन्मठेप आणि अनेक वर्षांच्या सक्तमजुरीच्या शिक्षा भोगल्या, त्यांच्या त्यागाला क्रांतीचं आणि मुक्तीचं अधिष्ठान देणारं तत्त्वज्ञान भगतसिंगांनी दिलं. 8 एप्रिल 1929 नंतर क्रांतिकारकांनी काही विशेष कार्य केलं नाही, परंतु या काळात भगतसिंगांनी या क्रांतीला विचारधारा आणि दिशा देण्याचं अद्वितीय कार्य केलं. भगतसिंगांनी तुरुंगातून वडिलांना पत्र लिहिलं, प्रिय पिताजी, सादर प्रणाम. 22 एप्रिलला पोलिसांनी आमची रवानगी तुरुंगात केली. 7 मे रोजी खटला तुरुंगातच सुरू होईल. बहुतेक 1 महिन्यात खटला संपेलचं वाटतं. फार काळजीचं कारण नाही. आपण भेटण्यासाठी इथे आलात, वकिलाशी चर्चाही केली, पण तोपर्यंत तयारी झाली नसल्यामुळे आपली भेट होऊ शकली नाही. कपडे परवाच मिळाले. पुन्हा याल तेव्हा भेट होऊ शकेल. वकिलाची खास गरज वाटत नाही. मिळाला असता तर 1-2 मुद्द्यांवर सल्ला घ्यायचा होता, पण ते काही इतकं महत्त्वाचं नाही. आपण उगाच जास्त त्रास घेऊ नका. भेटायला यायला जमलं तर एकटेच या. माताजींना आणू नका.
उगाच त्या रडतील. त्यांचा थोडाफार त्रास मलाही होईल. शक्य झालं तर गीता रहस्य, नेपोलियनचं बृहत जीवनचरित्र, इंग्लिशमधील काही खास कादंबऱ्या घेऊन या. काही कादंबऱ्या द्वारकादास लायब्ररीतून मिळू शकतील. घरातील सर्व वडीलधाऱ्यांना नमस्कार कळवा. सध्या तरी पोलीस ठाणं आणि जेलमध्ये चांगली वागणूक मिळाली आहे. चिंता करू नये. आपला आज्ञाधारक भगतसिंग. 3 मे 1929 रोजी भगतसिंगांचे वडील सरदार किसन सिंग आणि बॅरिस्टर अफसल अली जेलमध्ये भगतसिंगांना भेटले. वडिलांचा विचार पूर्ण ताकदीनिशी खटला लढवण्याचा होता, परंतु भगतसिंग बचावाच्या दृष्टीने खटला लढवण्याच्या विरुद्ध होते. त्यांच्या दृष्टीनं हा खटला सिद्धांताच्या प्रचाराचा भाग होता. भगतसिंगांशी काही कायदेशीर बाबींवर बॅरिस्टर असफ अलींबरोबर चर्चा झाली. मुलाखत संपली. अतिरिक्त दंडाधिकारी म्हणजे ॲडिशनल मॅजिस्ट्रेट पूल, दिल्ली येथे 7 मे 1929 रोजी बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंगांच्या खटल्याची सुनावणी जेलमध्ये झाली. पण आपली बाजू आपण सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशासमोर मांडू असं भगतसिंगांनी सांगितलं. खटला सत्र न्यायालयात पाठवण्यात आला. 4 जून 1929 रोजी खटल्याची सुनावणी सुरू झाली. सरकार साक्षीदाराच्या साक्षीनंतर स्वतःच्या बटुकेश्वराच्या वतीनं भगतसिंगांनी 6 जून 1929 रोजी जबाब दिला. आमच्यावर गंभीर आरोप करण्यात आले, याबद्दल आम्ही आमचे स्पष्टीकरण देत आहोत. सभागृहात बॉम्ब फेकण्यात आल्याचा आरोप आहे. तसे असेल तर का फेकण्यात आले? खालच्या न्यायालयाने केलेले आरोप योग्य की अयोग्य? पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, काही तथाकथित प्रत्यक्ष साक्षीदारांनी खोटी शपथ घेतली आहे. त्या कृतीच्या संदर्भात आम्ही आमची जबाबदारी नाकारत नाही. त्यामुळे आमच्या निवेदनाची पारख योग्यतेनुसार करावी. आमच्यापैकी एकाकडून पिस्तूल हस्तगत केल्याचे सार्जंट टेरीने जाणून बुजून आमच्यावर कुंभांड रचले आहे. ते आपल्या निदर्शनास आणून देतो. आणि ज्यावेळी आम्ही पोलिसांच्या स्वाधीन झालो त्यावेळी आमच्या कोणाकडेही पिस्तूल नव्हते. आम्ही बॉम्ब फेकल्याचे पाहिल्याचे ज्या साक्षीदारांनी सांगितले ते निव्वळ खोटे बोलत आहेत. न्यायालयाचे पावित्र्य आणि सचोटी हे ध्येय मानणाऱ्यांसाठी ही घटना म्हणजे नीतिबोध आहे. आतापर्यंत सरकारी वकिलांनी दाखवलेली सचोटी आणि न्यायालयीन वर्तणूक याचा आम्ही स्वीकार करतो. आता न्यायालय काय म्हणजे निर्णय देणार आहे किंवा काय त्याची प्रतिक्रिया आहे ते आपण पुढच्या भागात बघणार आहोत मित्रांनो. तर तोपर्यंत मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताई देशमुख यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार की त्यांनी मला ही लेखमाला वाचण्याची परवानगी दिलेली आहे. धन्यवाद. उद्या भेटूया पुढच्या भागासह.